आपलं नाव काय? झहीर अब्बास शेख. बरं, आपण आज पैठण नगरपालिकेच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलात, आमरण उपोषण करताय. तर या संदर्भात आपली मागणी काय? आमच्या मागण्या अशा आहेत की पैठण नगर परिषदने आमच्या मुस्लिम समाज कब्रस्तानची जागा खोट्या नोंदी लावून संपूर्ण जागा हडपून तिथे विकास कामे चालवली आहेत. पण खरं तर ही जागा वक्फ झालेली आहे, म्हणजे वक्फ मंडळाची आहे आणि त्या जागेवर पूर्वी कब्रस्तान होतं आणि भविष्यात पण ते राहील. पण नगर परिषदने सिटी सर्वे क्रमांक 2793 आणि सिटी सर्वे क्रमांक 648 ह्या दोन्ही भूमापन क्रमांकावर स्वतःच्या नावाची नोंद लावली. त्यास वक्फ बोर्ड औरंगाबाद यांची कोणती परवानगी नाही किंवा यांच्याकडे यांच्या नावाचे मालकी हक्कात कसे आले याचे कोणतेही पुरावे नाही. त्याबद्दल आम्ही ट्रिब्युनल कोर्ट औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केली. याचिका क्रमांक 115/2024 आणि पैठणचे जे मुख्याधिकारी साहेब आहेत यांना 30 मेला न्यायालयाने हजर राहण्याचे सांगितले होते आणि त्यांना सांगितलं होतं नोटीसद्वारे की तुम्ही जे मालकी हक्कामध्ये नावाची नोंद लावली ती कशी लावली त्या संदर्भात सगळे कागदपत्र तुम्ही घेऊन कोर्टात हजर व्हा. पण मुख्य अधिकारी संतोष आगळे साहेब कोणत्याच तारखेला हजर झालेले नाही आणि उलट त्यांनी कोर्टामध्ये कोणतेही पुरावे सादर केलेले नाही. आम्ही वेळोवेळी ह्या संदर्भात नगर परिषद पैठण, तहसील कार्यालय पैठण, जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद आणि विभागीय आयुक्त साहेब औरंगाबाद यांना निवेदन दिले आणि आम्ही मागणी केली की आमच्या हक्काचे, मुस्लिम समाजाच्या हक्काचे जे कब्रस्तानची जागा आहे त्यावर नगर परिषद पालिकेने जे अतिक्रमण केलेले आहे ते त्यांनी तात्काळ काढून टाकावे आणि बोगस आधारे काही आधार नसताना, कोणतीही परवानगी नसताना तिथे त्यांनी मालकी हक्कात जे नाव लावले PR कार्डमध्ये ते त्यांनी काढून टाकावे आणि तसेच ह्या जागेवर विकास काम होत आहे. आता ही जागा मुळातच वक्फ बोर्डाची आहे, तर मग नगर परिषद तिथे विकास कामे कसं काय करू शकते? आम्ही ह्या संदर्भात नगर परिषद पैठण यांना ह्या कामासंदर्भात इस्टिमेट आणि वर्क ऑर्डरची मागणी केली होती. त्याचे अर्ज पण आमच्याकडं आहे. त्यांनी आम्हाला कोणतंही इस्टिमेट किंवा वर्क ऑर्डरची कॉपी दिलेली नाही आणि आमच्यासोबत कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. त्यामुळे शेवटी आम्ही वैतागून आम्हाला असं कळलं की बाबा नगर परिषद पैठण न्यायालयाचा पण अपमान करू राहिले आणि आम्ही जे अर्ज दिले, जे निवेदन दिले त्याला केराची टोपली दाखवून दिली. म्हणून आज आम्ही वैतागून पैठण शहरातील समस्त मुस्लिम समाजातर्फे नगर परिषद समोर बेमुदत आमरण उपोषण करत आहोत आणि भारतीय संविधानावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.